नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे मंडे पासून पुढील आठवड्यामध्ये काय मुवमेंट होऊ शकते मार्केटमध्ये, कोणत्या मार्केट डायरेक्शनमध्ये जाईल याचा आज आपण टेक्निकल अनालिसिस करणार आहे. तर सुरुवातीला आपण घेऊया 1 मंथ. ओके, त्यानुसार आपण सुरुवात करूया. जर पाठीमागच्या आठवड्यातील तुम्ही अनालिसिस पाहिलं असेल तर त्यावेळेसच्या मुवमेंट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेल्या आहेत. ओके, तर बघा खूप वेळ झालाय, खूप उशिरा मी व्हिडिओ अपलोड करतोय. ओके, तर समजून घ्या, फास्टमध्ये घेतो जरा. ओके, सुरुवातीला आपण काय करूया की या महिन्याचा ओके जो एप्रिल मंथ आहे त्याचा आपण हाय मार्क करून घेऊया आणि त्याचबरोबर आपण तिथं एक लो मार्क करून घेऊया आणि त्याला आपण मेन्शन करूया की हा मंथ हाय. ओके, त्याचबरोबर आपण लो सुद्धा मेन्शन करून घेऊया. मंथ लो. तसेच नेक्स्ट आपण लास्ट मंथचा लो मार्क करून घेऊया, म्हणजे मार्च लो. मार्च हाय. ओके, त्यानंतर आपण वीकली मध्ये येऊया. जर वीकली मध्ये जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला या महिन्याच्या जर एप्रिल मध्ये विचार जर आपण केला तर हे बॅक टू बॅक 3 आठवडे अपसाईडला मार्केट मूव्ह होताना आपल्याला दिसलेलं आहे. तर यामध्ये आपण वीकली लो मेन्शन करून घेऊया. त्याचबरोबर आपण वीकली क्लोजिंग प्राइस, वीकली क्लोज ओके. जर आता उद्यापासून जर तुम्ही विचार केला तर मार्केट आपल्याला जर अपसाईडला मूव्ह होताना दिसत असेल तर या प्रकारे तुम्ही बघू शकताय जाऊ शकताय. ओके, इथपर्यंत नाही पण आपल्याला 5,000 किंवा 5,050च्या लेवलला, म्हणजे जास्तीत जास्त माझे फेवरेट जे लेवल मी तुम्हाला कंटिन्युअसली म्हणतो की 77ची लेवल, बरोबर, तर या लेवलला जाऊ शकते. ओके, एक मिनिट. ओके, 5,077, 5,077 किंवा 78 ह्या लेवलपर्यंत मार्केट जास्तीत जास्त जाऊ शकतं. हा माझा व्ह्यू आहे. नंतर तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता अनालिसिस करून. माझं जो काही व्ह्यू आहे ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, जर मार्केट डाऊन साईडला मूव्ह होताना दिसत असेल आपल्याला तर उद्या आपल्याला या प्रकारे मार्केट मूव्ह होताना दिसू शकतं. जर ही ब्रेक झाली एखादी लेवल, वीकली लो लेवल जर ब्रेक झाली तर मंथली लो ब्रेक करेल. ती लो झाली तर नंतर मार्च लो पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत आणि तिथून आपल्याला एक चांगला फुल बॅक अशा प्रकारे पाहायला मिळू शकतो. ओके, त्यानंतर आपण येऊया डेली टाइम फ्रेम इंट्राडे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता इथं पण आपल्याला एक ग्रीन कॅन्डल दिसत आहे, बरोबर. तर इथं आपण मेन्शन करून घेऊया सुरुवातीला वीकली सॉरी डेली लो, डे लो. तर बघा इथं डेली लो आहे, वीकली क्लोजिंग प्राइस आहे आणि इथं मंथली हाय जो आहे तोच आपल्याला इथं डेली काय आहे हाय आहे, बरोबर. त्याला आपण इथं मेन्शन करूया.
दोन्ही पण एकाच लेवलला आहेत, बरोबर, डे हाय. ओके, तर आता बघूया, जर मार्केट ओपन झाल्यावरती अपसाईडला मूव्ह होताना दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्याला मार्केट मूव्ह होताना दिसेल. एक मिनिट, जो की हा एक आपल्याला इथं सप्लाय झोन जो दिसतोय, जो तुम्हाला इथं वाटेल या लेवलला, तर या लेवलला मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, जर ते ब्रेक झालं तर आपण वरती कंटिन्यू तुम्ही करू शकता, पण त्याला थोडासा वेळ लागेल, आताच जाईल असं वाटत नाही या वीकमध्ये, पण बघूया काय होतंय. तर या प्रकारे तुम्ही बघू शकताय 5,000 किंवा 5,050, आणि जास्तीत जास्त मी काय बोललो की 50-77च्या आसपास मार्केट तिथून आपल्याला काय होईल, एखादी लेवल इथं चान्स तुम्ही बघू शकताय डाऊन साईडला, तिथून आपल्याला शार्पमध्ये मार्केट खाली येताना दिसू शकते. ओके, त्याचबरोबर डाऊन साईडला जर आपण विचार केला तर या प्रकारे डे लो पासून विकली लो ब्रेक झाला तर मंथली पर्यंत जाईल, ते पण ब्रेक झालं तर तुम्ही इथं या लेवलपर्यंत मार्केटला बघू शकताय. ओके, हे लक्षात ठेवा. तर यानंतर आपण बघूया 4H मध्ये. तर 4H मध्ये पाहायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण इथं ट्रेंड लाईन बघूया, कशा प्रकारे मार्केट आपल्याला मूव्ह होताना दिसते हे तुम्ही बघू शकताय. ओके, ओके, तर यामध्ये तुम्हाला जर इथून मार्केट हे ट्रेंड लाईन ब्रेक करताना दिसत असेल तर तुम्ही इथून, जसं की मी बोललो, 5,000, 5,050 किंवा 5,077 पर्यंत तुम्ही प्लॅन करू शकताय. ओके, इथे एक मी ट्रेंड लाईन आखून ठेवतो. ओके, सॉरी, हॉरिझॉन्टल लाईन. त्याचबरोबर जर डाऊन साईडला मार्केट मूव्ह होताना दिसत असेल तर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावरती वीकली लो जर तो ब्रेक झाला तर मंथली लो तो ब्रेक झाला तर अजून खाली येऊ शकते, किंवा इथूनच तुम्हाला एक अप साईडला मूव्ह अशी पाहायला भेटू शकते. नाहीतर हा ब्रेक झाल्यावरती तुम्हाला अशा प्रकारे खाली मार्च लो पर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर हे माझा व्ह्यू आहे, ते तुम्ही बघू शकताय. त्यावेळेस मार्केटमध्ये कसे मार्केटमध्ये मूव्ह होतात आणि त्यावरती तुम्ही तुमचे प्लॅन आखू शकताय. ओके, तर बघा, जर आपण विचार केला यामध्ये, तर आपण मंथली लेवल पाहिल्या, विकली लेवल पाहिल्या, डे मध्ये पण काय पाहिलं, कसे मार्केट मूव्ह होऊ शकते, बरोबर. 4H मध्ये पण पाहिलं या की मार्केट कशा प्रकारे आपल्याला मार्केट मूव्ह होताना दिसू शकते येणाऱ्या आठवड्यामध्ये. तर आता आपण काय करूया, की झोन, जे की आपल्या की झोन लेवल आहेत त्या घेऊया. ओके, तर आपण सुरुवातीला अगोदर मंथलीमध्ये जाऊ. मंथलीमध्ये गेल्यावरती फिबोच्या लेवलनुसार आपण बघूया की मार्केट आपल्याला कुठं चांगले लेवल देत आहे, कुठून आपल्याला चांगल्या की लेवल दाखवत आहे. ओके, ओके, 50 ची लेवल जे आहे, ओके, 47, 50 आहे. तर या लेवलला आपल्याला एक की लेवल भेटते, तर आपण 47 करूया. ओके, की लेवल ओके. त्याचबरोबर आपण या लो पासून क्लोजिंग प्राइस, वीकली क्लोजिंग आणि मंथली क्लोजिंग पासून आपण एक लेवल काढूया 50ची. त्यानुसार बघताय तुम्ही, हे बघा 45 ते 50, जो की आपण म्हणतोय 77 मार्केट जाऊ शकते. तर त्याच लेवल पर्यंत आपण एकदा इथे एक आपण हॉरिझॉन्टल लाईन काढू, जी 77लाच मी ठेवतो.
ओके, त्यालाच आपण मेन्शन करूया. तुम्ही बघू शकताय 50-77. ओके, ही लेवल. नेक्स्ट वीक मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जरा या आठवड्यामध्ये भरपूर बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ तर बनवता आला नाही. खूप उशिरा मी हे तुम्हाला देतोय. ओके, तरी याच्यातून काही ना काहीतरी तुम्ही मुवमेंट कॅप्चर करू शकता किंवा आपण लाईव्हला बघूयाच. ओके, तर यामध्ये आता आपण सांगितलंय तुम्हाला मार्केट कशा प्रकारे मूव्ह होऊ शकतं. तर सर्वात अगोदर आपण एक प्लॅन करूया. तो म्हणजे अगोदर आपण अपसाईडला बघूया. जर इथं हे लेवल ट्रेंड लाईन ब्रेक होते तर डे हाय पासून तर इथपर्यंत आपण प्लॅन करू शकताय. डे हाय पासून ते लेवल ब्रेक झाल्यानंतर रिटेस्ट बघून तुम्ही ते एखादा प्लॅन आखू शकताय, ज्याला आपण प्लॅन ए म्हटलं तरी चालेल. ओके, प्लॅन ए असं आपण मेन्शन करूया याला. ओके, तर प्लॅन बी असा असेल आपला की जर मार्केट डे लो ला टच करायला आलं तर त्या लेवलला आपण एखादा प्लॅन बघून तिथून पण एखादा प्लॅन आखू शकतोय. ओके, हे लक्षात ठेवा. इथून तुम्ही एक प्लॅन आखू शकताय, तर त्याला आपण देऊया नाव प्लॅन बी. ओके, जर आपण डाऊन साईडला विचार केला तर मार्केट कुठं जाऊ शकते, तर डाऊन साईडला जर विचार करायचा म्हटलं तर आपण शॉर्ट मध्ये बघूया. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर ही जी लेवल आहे की लेवल, ओके, तर त्या की लेवल पासून 47 पासून आपण काय करूया, एक प्लॅन घेऊ. डेलो जर ब्रेक झाला, डेलो जर ब्रेक झाला तर तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप हे प्लॅन करू शकताय. 47 ची लेवल जर ब्रेक झाला तर विकली लो ब्रेक होत असेल तर मंथली लो पर्यंत. ओके, हा तुमचा प्लॅन एक्स. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट प्लॅन आपला जो की हा जो विकली लो आहे तो जर ब्रेक होताना दिसेल तर तुम्ही इथून मंथली लो ब्रेक होण्याची वाट बघचाल, बरोबर. आणि तो जर ब्रेक झाला तर तिथून तुम्हाला चांगली मुवमेंट आपल्याला मार्च लो पर्यंत येण्याचे मार्केट दिसू शकते. ओके, आणि त्याचबरोबर तिथून जर मार्केट आपल्याला समजा थोडक्यात एक तुम्हाला दाखवतो, हे बघा, अशा प्रकारे जर मार्केट मूव्ह झालं तर इथून तुम्ही अशी मुवमेंट पण पकडू शकताय. ओके, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लॉंग पोझिशन मार्केटमध्ये येताना बघू शकताय. मार्केट अप साईडला मूव्ह होताना पाहू शकताय तुम्ही त्या लेवल पासून. ओके, तर बघूया नेक्स्ट वीक मध्ये काय होते ते. तुम्हाला बऱ्यापैकी मी लेवल सांगितलेले आहेत. जरी काही मिस्टेक झाले असेल तर समजून घ्या. या प्लॅनला आपण झेड असं नाव देऊया. ओके, तर बघूया टेक्निकल अनालिसिस जे काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं अगोदर स्टडी करू शकताय. ओके, लेवल्स बघू शकताय, त्यानुसार प्लॅन करू शकताय. ओके, तसेच न्यूज मध्ये जर पाहायचं म्हटलं तर सध्या अशा काही मोठ्या लेवलच्या न्यूज नाहीत या वीक मध्ये असं वाटतंय. जर मंडेला जर पाहिलं तर कॅड मध्ये आहे एक स्ट्रॉंग. ओके, जर कोणी प्लॅन करत असेल तर तुम्ही तिथं प्लॅन करू शकताय. नंतर ट्यूसडेला रिटेल सेल्स. ओके, त्यानंतर थर्सडेला तर बघू शकताय आपण थर्सडेला अनएम्प्लॉयमेंट. कॅडमध्ये बघू शकताय सीपीआय आहे. ओके, तर बघूया कशा मुवमेंट होतात. ओके, तर भेटूया आपण पुढील आठवड्यामध्ये मंडे पासून. बघूया काय होतात ते. लाईव्ह सेशनला नक्की भेटूया. ओके, धन्यवाद.